Hello guys, myself Gulab Thumbre and welcome to the channel Edion Tips. ओके बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण मायटोकॉन्ड्रिया बघणार आहोत. ओके पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टम बघितलं होतं. आज आपण मायटोकॉन्ड्रिया बघणार आहोत. ओके मायटोकॉन्ड्रिया अनलेस स्पेसिफिकली स्टँड आर नॉट इझिली व्हिजिबल अंडर द म्हणजे मायक्रोस्कोपच्या अंडर लगेच म्हणजे इझिली व्हिजिबल नसतात. ओके द नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया पर सेल इज व्हेरिएबल डिपेंडिंग अपॉन द फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल. व्हेरिएबल असते. ओके इन टर्म्स ऑफ शेप अँड साईज कन्सिडरेबल डिग्री ऑफ व्हेरिएशन. टिपिकली इट इज यूज सॉसेज शेप्ड. यस कसं असतं हे जस्ट 1 मिनिट. काय मायटोकॉन्ड्रिया CHONDRIA कसं असतं हे सॉसेज शेप्ड. SEAU सॉसेज. ओके और साइलिंड्रिकल सॉसेज और साइलिंड्रिकल शेप्ड. ओके डायमीटर किती असते? डायमीटर जे असते ना दॅट इज 0.221 मायक्रोमीटर. ओके ॲव्हरेज 0.5 मायक्रोमीटर. आणि लेंथ किती असते? एक थोडंसं जस्ट लक्षात ठेवा. जे विचारायचे नाही असं वाटतं आहे, परंतु मे बी विचारलं तर किंवा तुमच्या मग क्लासमध्ये जे टेस्ट वगैरे असतात त्या टेस्टला वगैरे विचारू शकतात. ओके एच मायटोकॉन्ड्रिया इज डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर. कसं असतं हे डबल मेम्ब्रेन बाउंड. ओके डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर विथ द आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन. ओके म्हणजे एक आउटर मेम्ब्रेन असते आणि दुसरी आहे ती इनर मेम्ब्रेन. डिवायडिंग इट्स ल्युमेन डिस्टिंक्टली इंटू टू aqueous compartments, that is the outer compartment and obviously inner compartment. The inner compartment is filled with the dense homogeneous substance called a matrix. Yes, inner मध्ये काय असते? inner matrix. okay inner ला काय म्हणतात? inner is the matrix. okay the outer forms the continuous limiting boundary of the organelle. yes outer जे आहे ना continuous limiting boundary of the organelle form करते. The inner membrane has three number of infoldings. okay called cristae. infoldings 3 infoldings असतात. ओके FOL ला म्हणतात cristae. CRISTE. okay cristae towards the matrix. the cristae increase the surface area. obviously surface area increase करते. surface area increases. okay surface area increase करते. the two membranes of their own specific enzymes associated with the mitochondrial function. Mitochondria are the sites of aerobic respiration. yes that is important. aerobic respiration are the sites of aerobic respiration. They produce cellular energy in the form of ATP. okay hence they are called powerhouse. okay powerhouse of the cell. the matrix also possesses single circular DNA and few RNA ribosomes. 70s कसं असते? 70s ribosome. okay 70s ribosome and components required synthesis protein. the mitochondria are divided by fission. yes fission divided by fission. okay let's revise. मायटोकॉन्ड्रिया काय म्हणते? मायटोकॉन्ड्रिया कसं असते? सॉसेज और सायलिंड्रिकल शेप्ड आणि डायमीटर कसं असते? 0.2 to 1 मायक्रोमीटर. आणि म्हणजे एव्हरेज आहे ती 0.5 मधलं जे मीडियम घेणार दॅट इज द 0.5 आहे. लेंथ किती असते? 1 to 4 मायक्रोमीटर. आणि डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे ऑब्विसली. त्यानंतर इनर ह्याच्या आतलं जे असतं ना इनर म्हणजे एक बाहेर आणि एक आत असणार ना. सो इनर दॅट इज द इनरला मॅट्रिक्स म्हणतात आणि त्याचे 3 इनफोल्डिंग्स असतात त्याला काय म्हणतात? क्रिस्टेस म्हणतात. ओके आणि डिव्हिजन बाय फिजन आणि क्रिस्टे जे आहे ना सरफेस एरिया इन्क्रीज करते ऑब्विसली. विचार कर ना सपोज असं
हे एवढं स्ट्रक्चर किंवा ही लेंथ आहे आणि ही अशी एक लेंथ आहे, एवढी लेंथ, ऑब्वियसली सरफेस एरिया इन्क्रीज केलं ना, सो दॅट इज द सरफेस एरिया इन्क्रीज करते. आणि ही साईट ऑफ एरोबिक रेस्पिरेशन आणि हे ती ATP प्रोड्यूस एनर्जी जी प्रोड्यूस करतं ना, दॅट इज ATPच्या फॉर्ममध्ये करते, दॅट इज कॉल्ड एज पॉवर हाऊस ऑफ द सेल आणि 70S रायबोझोम असते. ओके डन. काय काय पहिल्यापासून आणखी एकदा बघू. सॉसेजवर सायलेंट रिक्रिशन. पहिलं काय होतं, सॉसेजवर सायलेंट रिक्रिशन. पॉईंट टू हे जस्ट एक नॉर्मल लक्षात राहील तर बघा, डबल मेम्ब्रेन एक आतलं मॅट्रिक्स आणि बाहेरचं आहे ते हे लायनिंग फॉर्म करते, म्हणजे बाउंड्री फॉर्म करते. आणि आतलं मॅट्रिक्समध्ये 3 इनफोल्डिंग्स असतात, एक त्याला क्रिस्टस म्हणतात आणि हे काय करते, सरफेस एरिया इन्क्रीज करते. आणि डिव्हिजन, फ्युजन, ॲरोबिक रेस्पिरेशन, ATP पॉवर हाऊस ऑफ द सेल आणि 70S रायबोझोम. ओके होप एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके वन सेकंड रिवाइज. 70S काय होतं, 70S एनफोल्डिंग्स दॅट इज द क्रिस्टे, सरफेस एरिया इन्क्रीज, एरोबिक रेस्पिरेशन आणि ATP पॉवर हाऊस ऑफ द सेल आणि फ्युजन. बस इतना याद रखने का. ओके सॉसेज और साइलेंट रिकल शिफ्ट. थैंक यू सो मच. बाय बाय.